नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संभाव्य उमेदवार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। भाजपकडून त्यांचे नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। 2 दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले होते। नगर जिल्ह्यात प्रभाव असलेल्या कोल्हे कुटुंबातील विवेक कोल्हे हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आणि ज्येष्ठ नेते शशांकराव कोल्हे यांचे नातू आहेत। कोपरगावमधील काळे कोल्हे राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच मुख्यमंत्री फडणवीस आणि कोल्हे यांच्यातील अलीकडील भेटीनंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। राज्यातील राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना थेट विधान परिषदेची आमदारकी आणि भविष्यात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे। या प्रस्तावासोबतच बच्चू कडू यांच्या पक्षाचे शिंदे गटात विलीनीकरण करण्याची चर्चाही सुरू असल्याचे सांगितले जाते। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच मुंबईत एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची बैठक झाली होती। या बैठकीत शिंदे यांनी कडूंना विधान परिषदेची संधी देण्याबरोबरच 6 महिन्यानंतर मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे बोलले जात आहे। मात्र बच्चू कडू यांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। सांगलीतील सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आपल्या राजकीय प्रवासावर मिश्किल शैलीत भाष्य करत उपस्थितांना खळखळून हसवले। मी काँग्रेससोबत होतो, काँग्रेसने मला शिर्डीतून तिकीट दिलं, पण बरं झालं मी हरलो, नाही तर आज मला काँग्रेससोबतच राहावं लागलं असतं, असं म्हणत त्यांनी टोलेबाजी केली। तसंच तिकीट मला जिंकवण्यासाठी दिलं होतं की पाडण्यासाठी हे अजून समजलेलं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला। या कार्यक्रमात रामदास आठवले आणि खासदार विशाल पाटील यांच्यात रंगलेल्या हलक्या फुलक्या संवादाने वातावरण अधिक रंगतदार झालं। विशाल पाटील यांनी आठवले यांना सर्वपक्षीय खासदार म्हणत त्यांचं कौतुक केलं, तर काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाचा योग्य उपयोग केला नसल्याचीही टीका केली। यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर मिश्किल टोले लगावत राजकीय कटुता टाळत हास्य विनोदातून संवाद साधला। आणि चौथ्यांदा बाळासाहेब विखे पाटील साहेबांचं म्हणणं होतं की आठवले तुम्ही इकडे या, शिर्डीला या। शिर्डीला या म्हणजे काय हरवण्यासाठी आहे की निवडून आणण्यासाठी आहे की मला माहित नव्हतं। बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की त्यांना नगर ही जागा द्या, राष्ट्रवादीच्या कोट्यातली नगर जागा ही बाळासाहेब विखे पाटील यांना द्या आणि त्यांची जागा ही कोपरगावची जी आता शिर्डीची आहे ही जागा आठवलेना द्या म्हणून ते पवार साहेबांना अनेक वेळेला भेटली होती। राष्ट्रवादीने सांगितलं की आम्ही आमची जागा सोडणार नाही आणि माझं तिकीट अचानक शेवटी ते 1 दिवस अगोदर जाहीर करण्यात आलं आणि उभा राहिलो, पण त्या ठिकाणी माझ्यासोबत सगळे होते, पण माझ्याबद्दल असा विचार करण्यात आला की आठवले निवडून आले तर मी म्हणालो बाळासाहेब विखे पाटील साहेब 7 वेळा निवडून आले होते आणि मला तर आता निवडून आणलं तर मी 7-8 वेळेला मी काही म्हणत त्यामुळे थोडा प्रचार झाला ना, ठीक आहे निवडणूक झालं ठीक आहे। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला 3 महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे। या प्रकरणाच्या तपासात नवे दावे आणि आरोप समोर आले असून रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत गंभीर वक्तव्य केलंय। रोहित पवार यांनी सांगितलंय की या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे त्यांच्या हाती आले असून ते लवकरच तपास यंत्रणांकडे सादर केले जातील। तसंच कर्नाटकमध्ये दाखल करण्यात आलेला FIR आता CIDकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यावेळी बोलताना त्यांनी विमानसेवा, आर्थिक व्यवहार आणि काही व्यक्तींशी संबंधित संशयास्पद हालचालींचा उल्लेख करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। रोहित पवार यांनी पुढे म्हटले की या प्रकरणात जर कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळला तर त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। त्यांनी असंही स्पष्ट केले की या मुद्द्यावर ते पुढील पुरावे आणि माहिती लवकरच सार्वजनिक करणार आहेत। की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत CIDने हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे।
आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर. ही ती विहीर आहे. त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत. काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय. आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय. आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही. पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन CIDने करावं. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परप्रांतीय चालकांना स्पष्ट इशारा देत महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर किमान जुजबी मराठी येणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मराठी समजणे आणि बोलणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितलंय. सरनाईक यांनी माहिती देताना सांगितले की 1 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीत 100 दिवसांची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल आणि आवश्यक निर्देशही देण्यात येतील. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी मीरा भाईंदर परिसरातील 562 रिक्षा चालकांविरोधात नोटीस काढण्यात येणार असल्याची घोषणाही केली. या निर्णयामुळे राज्यात भाषेच्या वापरावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली आहे. अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले असून पोलीस तपासाला वेग आला आहे. भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खरातने अघोरी प्रथांचा आधार घेत अनेक व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान त्याने बनावट अंगठ्यांच्या माध्यमातून लोकांकडून मोठ्या रकमा उकळल्याचे समोर आले. या अंगठ्या कमी किमतीत तयार करून तो त्यात जास्त किमतीत विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच त्याच्या कार्यालयातून काही महिलेच्या नावावर असलेले धनादेशही जप्त करण्यात आले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून 7व्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या हल्ल्याच्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात जैब जुबेर अन्सारी या व्यक्तीने 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला असून पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे. आरोपीकडे ISIS आणि जिहाद असा उल्लेख असलेल्या नोट्स सापडल्याने तपास यंत्रणांनी या प्रकरणाला गंभीर स्वरूप दिलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय की हा प्रकार सेल्फ रेडिकलायझेशनचा परिणाम असू शकतो. त्यांच्या मते इंटरनेट, पुस्तके आणि इतर माध्यमांतून प्रभावित होऊन आरोपीमध्ये टोकाचे विचार तयार झाले असावेत. त्यांनी असंही म्हटलंय की आरोपीला चुकीच्या विचारसरणीतून जिहादच्या नावाखाली हिंसा करण्याची प्रेरणा मिळाली असावी. या प्रकरणाचा पुढील तपास ATS आणि NIAच्या मदतीने केला जाणार असून आरोपीच्या संपर्कातील व्यक्ती, त्याचे परदेशातील वास्तव्य आणि संभाव्य नेटवर्क यांचा सखोल तपास केला जात आहे. त्याच्या मागे आणखी कोणी आहे का किंवा अशा प्रकारे रेडिकलाइज झालेले इतर लोक आहेत का याचाही शोध घेतला जातोय. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागात सध्या तीव्र उष्णतेची लाट कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले गेले असून विदर्भातील अमरावतीत सलग 3ऱ्या दिवशी पारा 46 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला.
काल अमरावतीत सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। मराठवाड्यातही उष्णतेची तीव्रता वाढली असून परभणी आणि नांदेड इथे तापमान सुमारे 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि बीड येथे तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे, तर जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दुपारच्या वेळी रिअल फील तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना प्रचंड उकाडाचा सामना करावा लागतोय। उष्ण आणि कोरडे वारे म्हणजेच लू देखील जोरात वाहत आहेत। हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांतही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, तसेच पुरेसे पाणी आणि काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।